देशभरातील प्रसिद्ध मंदिरातील व्हीआयपी दर्शनाविरोधात याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। व्हीआयपी दर्शन शुल्क बंद करण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे। मंदिरामध्ये ताबडतोब दर्शन घेण्यासाठी व्हीआयपी शुल्क आकारल्यामुळे इतर भाविकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय। जे भाविक शुल्क भरू शकतात किंवा जे भाविक शुल्क भरू शकत नाहीत किंवा रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेतात अशा भाविकांसोबत भेदभाव होत असल्याचा सुद्धा आरोप या याचिकेतून करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, एक महत्त्वाची बातमी आहे, देशातले जे प्रसिद्ध मंदिर आहे तिथे व्हीआयपी दर्शनाविरोधात आता याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? आज खूप महत्त्वाची ही सुनावणी आहे सुप्रीम कोर्टात। आपण बघितलं तर खूप मोठे असे कोणतेही मंदिर भारत देशाचे तिरुपती पासून म्हणजे नॉर्थ पासून ते साऊथ पर्यंत तर सगळ्या ठिकाणी एक व्हीआयपी ट्रीटमेंट ही तर गोष्ट येतेच, पण त्याच्याबरोबर एक व्हीआयपी शुल्क म्हणून पण मागितलं जातं किंवा दिलं जातं। त्याला कुठे ना कुठे अबॉलिश करण्यासाठी ही पूर्ण सुनावणी आहे। ही पूर्ण प्ली डिमांड करत होती की ही जी शुल्क आहे ती काढून घ्यावी, कारण की व्हीआयपी असूनही जे आहे इतकं पैसे भरूनही तशी व्हीआयपी ट्रीटमेंट एक मिळत नाही। दुसरं त्यांचं हे पण सांगणं आहे की सगळेच लोक ही व्हीआयपी फी भरू पण नाही शकत, तर हे कुठे ना कुठे एक भेदभाव आहे, डिस्क्रिमिनेशन आहे। इनफॅक्ट लास्ट हिअरिंग मध्ये मला आठवतं कशा प्रकारे सुप्रीम कोर्टात हे सांगितलं गेलेलं की व्हीआयपी म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन हे कुठे ना कुठे लॉ मध्ये अजून अनाउन्स केलं गेलं नाहीये, त्याला डिफाईन नाही केलं गेलंय, म्हणून त्याच्यावरती आर्ग्युमेंट्स होत होते। आज या सुनावणीमध्ये काय होतं नेमकं हे बघणं खूप महत्वाचं ठरेल, कारण की प्रत्येक मंदिर तुम्ही बघा, मोठं मंदिर खास करून तिरुपती किंवा दुसऱ्या अशा मोठ्या मंदिरात आपण तिथे बघितलं तर 10,000 हजार अशी शुल्क असते एका व्हिजिटची, एका व्हीआयपी फ्री एंट्रीची। अशा एंट्री फीजला कुठे ना कुठे अबॉलिश करावं, कारण की प्रत्येक सिटीजन, प्रत्येक नागरिक जो आहे भारत देशाचा हा फी भरू नाही शकत आणि एक डिस्क्रिमिनेशन होतं, एक भेदभाव होतं। म्हणून जे आहे डिमांड केलं गेलंय की अशी जी व्हीआयपी फी आहे ती अबॉलिश करावी। आता पुढे सुप्रीम कोर्ट काय म्हणतं या याचिकेवर हे बघणं गरजेचं आहे। अगदी धन्यवाद उर्वशी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।